ओम साईराम मैत्रिणींनो, घी भरारी सगळी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण पफ स्लीव्स पाहणार आहोत। हे पहा, त्याची तयार उंची 9 इंच आहे आणि हे पहा आता आपण इकडे किती घेतलेला आहे, 4.5 इंच अंतरावरती आपण एक मार्क करून घेतलेला आहे। 4.5 इंच असं आपण एक मार्क करून घेतलं आहे पहा, कारण आपला काठ होता तो 4 इंचाचा होता। आता आपण हा प्लेन कपडा घेतलेला आहे आणि त्याच्या मिडलला तुम्हाला असं एक मार्क करून घ्यायचा आहे। जेवढा तुमच्याकडे एक्स्ट्रा कपडा असेल तेवढा घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला पहा इथे 4 प्लेट्स करून घ्यायच्या आहेत। 2-2 इंचावरती तुम्हाला मार्क करून घ्यायचे आहे। पहा अशा पद्धतीने 2, 4, 6 आणि 8 2-2 इंचाचं असं मध्ये अंतर राहील, अशा हिशोबाने आपल्याला 2 साईडला असं मार्क करून घ्यायचं आहे। या साईडला आपण तसंच करणार आहोत। पहा, मिडलला एक डॉट दिला, त्यानंतर 2-2 इंचाचं अंतर सोडून असं आपण 4 जागेवरती असं मार्क करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने जेवढा कपडा असेल तेवढा ठेवायचा आहे आणि पूर्ण असा आयताकृतीच कट करायचा आहे। त्याला असं शेप द्यायचं नाही, आधी नंतर द्यायचा आहे। आणि हे पहा अशा पद्धतीने आता जिथे जिथे आपण मार्क केलं आहे ते अशी पूर्ण तुम्हाला जिथे जिथे मार्क केलेलं आहे ते पूर्ण उचलून असं बरोबर मिडलला सेंटरला आपण जिथे मार्क केला होता त्यावरती अशा पद्धतीने घेऊन यायचं आहे आणि एकावर एक ठेवून हे पहा अशा पद्धतीने त्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। तसंच आपल्याला दुसऱ्या साईडने करायचं आहे। पहा, हलक्या हाताने एक एक पॉईंट असं उचलत न्यायचा आहे आणि बरोबर मिडलला असं घेऊन जायचं आहे आणि बरोबर असं मिडलला ठेवून घ्यायचं आहे। एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे। हे पहा, व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायचं। दोन्हींमध्ये आपल्याला अंतर ठेवायचं नाही। तिकडच्या प्लेट्स आणि इकडच्या प्लेट्स दोन्ही समोरासमोर एकदम जवळ आलेल्या पाहिजे आहे, अशा हिशोबाने घ्यायचे आहेत। असं पहा, आपण त्याला आता स्टिच करून घेतलेलं आहे। दोन्ही बाजूच्या प्लेट्स हे मिडलला घ्यायचं आहे आणि त्यानंतर पहा आता अर्धा इंच अंतर राहील अशा हिशोबाने पूर्ण वरच्या साईडच्या प्लेट्स आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच पहा तुम्हाला करायचं आहे। खालच्या साईडने पूर्णतः बोटाने व्यवस्थित सरळ असं करून सगळ्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। अर्धा इंच अंतर राहील अशा हिशोबाने प्लेट्स टाकायच्या। त्या साईडने 4 यायला पाहिजे आणि ह्या साईडनेही 4च यायला हव्यात, अशा हिशोबाने घ्यायचे आहेत आपल्याला। सुळसुळीत कपडा असेल तर करायला थोडंसं त्रास होतो, कडक कपडा असेल तर पटकन प्लेट पडते। हे पहा अशा हिशोबाने आपल्याला अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। अर्धा इंच अंतर येईल अशा हिशोबाने व्यवस्थित सरळ अशा करून अशा पद्धतीने ह्या 4 झाल्या। अशाच आपल्याला आता दुसऱ्या साईडने करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं सरळ डिझाईनच्या हिशोबाने करून घ्यायचं। एकावरती एक ठेवून घ्यायची, अशी अर्धा इंच अंतर राहील अशा हिशोबाने व्यवस्थित सरळ करून अशा 4 प्लेट्स त्या साईडने आणि 4 प्लेट्स ह्या साईडने यायला पाहिजे, अशा तुम्हाला त्या करून घ्यायच्या आहेत। याच्यावरती पहा आता बरोबर स्ट्रेट असं सरळ दाबून अशी व्यवस्थित शिलाई घ्यायची। याला काय पफ घ्यायची गरज नाही आहे। एखाद्याला जर आवडत असेल तर थोडंसं हलकंसं अर्धा इंच असं वरती फुगल्यासारखं करून घ्यायचं, नाही तर शक्यतो ही पफ स्लीव जी आहे ना ती आपली फुगीर नसते, ती चपटीच असते। आता ह्याला आपण मागच्या साईडने केलेलं आहे, उलट्या साईडने करून घेतलेलं आहे आणि एकदम सेंटरला मार्क करून घेतलं आहे। तसंच आपल्याला अस्तर आहे आपला जो त्याचाही सेंटर काढायचा आहे आणि 4.5 इंचावरती आपण जे मार्क केलं होतं काट जॉईंट करण्यासाठी त्या जागेवरती आपल्याला अशी सरळ एक अशी चॉकने मार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला समजते कितपर्यंत आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे। आता दोन्ही डॉट एकमेकाला असे एकमेकांवरती ठेवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि हे पहा दोन्ही बाजूनी आपल्याला अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीवरती व्यवस्थित ठेवून असं मिडल पॉईंट दोन्ही खाली वरती चेक करून घ्यायचं एक वेळा आणि खालच्या साईडने ही प्लेट्स हाताने व्यवस्थित अशा दाबून एकमेकांवर ठेवून घ्यायच्या, उलट्या सुलट्या व्हायला नको या हिशोबाने। उलटसुलट अंतर झालं नाही पाहिजे, व्यवस्थित हलक्या हाताने दाबून अशा पूर्ण प्लेट्स करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने हे पहा आपण आता हे सरळ बाजूला आलं, उलट्या बाजूने आपण अस्तर जॉईंट केलेला होता। आता आपल्याला इकडे काट लावून घ्यायचा आहे।
अस्तरची खालची बाजू आणि सरळ साईडने काठ ठेवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने अर्धा इंच अंतर सोडायचं आणि बरोबर अशी शिलाई देऊन घ्यायची. खूप सोपी पद्धत आहे, एकदम इझीवाली मेथड आहे ही आणि एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. काही नाही समजलं तर नक्की मला कमेंट करून विचारा. सोप्या पद्धतीने एकदम शिकवण्याचा प्रयत्न करते. हे पाहता आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची. अस्तरच्या साईडला कपडा ठेवून व्यवस्थित अस्तरच्या साईडला काठाचाही कपडा आला पाहिजे आणि अस्तरचाही अशा हिशोबाने ठेवून घ्यायची आहे आणि एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला परत एक दाब शिलाई देऊन घ्यायची. ही आता सरळ बाजूने दाब शिलाई देऊन घ्यायची आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी दाब शिलाई देऊन घ्यायची. झाली. आता वरचा आणि खालचा दोन्हीही कपडा व्यवस्थित सरळ असं करून घ्यायचं आहे आपल्याला. अस्तरला घोळ नाही यायला पाहिजे, अस्तरला चुन्या पडू देऊ नका, अशा हिशोबाने करा. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं सरळ सेट करून घ्यायचं. त्याचा मिडल पॉईंट कुठे आहे तो पहा आणि त्या हिशोबाने त्याच्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे. कपडा व्यवस्थित करायचा, त्यानंतर शिलाई देऊन घ्यायची. माझं स्टँड मशीनवरतीच ठेवलेला असतो मैत्रिणींनो. छोटा स्टँड आहे, त्यामुळे ते मला मागे पुढे करून नंतर तुम्हाला डिझाईन दाखवावी लागते, त्यामुळे एकदम झूममध्ये किंवा अशी मागे पुढे दिसते. थोडं ॲडजस्ट करा. बघूया, मी नवीन स्टँड घेण्याचा प्रयत्न करते. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कशी वाटली डिझाईन?